बजट के ऊपर डिसीजन लेने के लिए 16 मेंबर्स की कंसर्न और उनकी राय मशवरा जरूरी है। मेरा माननीय महापौर साहब से ये गुजारिश है दोबारा कि इस बजट के ऊपर दोबारा स्टैंडिंग में भेजा जाए, पूरे 16 मेंबर से बजट के ऊपर चर्चा की जाए। बजट के ऊपर चर्चा भी देखिए सर, अगर मैं गलत बोल रहा हूँ तो अभी 1 मिनट के अंदर माननीय सचिव साहब यहाँ मौजूद है, जो तो बजट की मीटिंग की जो तो मिनट्स मंगा लीजिए, 1 मिनट में क्लियर हो जाएगा कि बजट के ऊपर चर्चा हुई है या नहीं हुई। फिर भी अगर आप पास कर देंगे तो मेरे लिए हाईकोर्ट जाने के अलावा कोई पर्याय बचेगा नहीं, क्योंकि ये बजट इलीगल है। मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर विचार विनिमय करण्यासाठी मी मान्य सभापतींना त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण करण्याची हे करतो। विरोधी पक्ष नेता यांनी सभागृहामध्ये आपण बजेट सादर केल्यानंतर त्यांनी असा आरोप केला की जे 16 सदस्य होते त्यांचे 4 सदस्य आहेत, त्या 4 सदस्यांना बजेट बुक दिलं नाही, त्यांना त्यांचे विकास कामं घेतले नाही किंवा त्यांना विश्वासात घेतलं नाही, असा त्यांनी आरोप केला। ते खोटा आरोप आहे त्यांचा, मी मान्य करत नाही। सगळ्यांना विश्वासात घेऊन ते बजेट तयार केलेलं आहे। आमच्याकडे 16 पैकी 12 सदस्य बहुमत होतं आमच्याकडे, पण त्यांना मी सन्मान करून त्यांना सांगितलं, त्यांना सगळं माहीत आहे, बजेट बुक वगैरे सगळं माहीत होतं, त्यांनी त्याशी मला अधिकार दिले, आज बजेट बुक दिली त्यांना मी। विरोधकांकडून फक्त विरोध भासवण्याचा प्रयत्न होत आहे का? बिलकुल बरोबर, त्यांना काहीच नाही, विकास नाही करायचा, त्यांना विरोध करायचा। औरंगाबादचा संभाजीनगर कसा झाला, औरंगाबादचा संभाजी पेठ कसा झाला, हे दुसरा विषय काहीच नाही। विकासाबद्दल बोला ना, मी पैसे देतो त्यांना। आज त्यांना 5 लाख रुपये मी दिले, 5 लाख सच्चो निधी दिली, 10 लाख आणि 25 लाख रुपये प्रशासनाने दिले, 35 लाख भेटले ना त्यांना। ते तर खर्च करा। तुम्ही कामच नाही करणार, फक्त भांडणं करणार, ओरडाओरडी करणार, तर त्यांना पैसे कशाला देऊ मी? बाकी सगळ्याला 50 55 लाख रुपये दिले, 80 लाख रुपये मी, असं नाही। ते काम केलं तर स्वागत त्यांचं। 100% विकासित आहे। शहराचा विकास कसा होईल, शहरातली सगळी शहर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर स्वच्छ कसं होईल, चौका चौकात साफसफाई आणि सुंदर कसं होईल, इतकं माझ्या डोक्यात आहे। बरोबर आहे ना? बोला। स्थायी समिती सभापती आज तुम्ही महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला, कसा आहे तो अर्थसंकल्प आणि त्याच्यात शहरातील विकास अंदाजपत्र अपेक्षित जमा एकूण 3,354 कोटी 68 लक्ष असे आयुक्त यांनी 3,224 कोटी 68 लाख असा अंदाजपत्र सादर केला होता। त्यातून 130 कोटी वाढ करून सुचवले आहे। अंदाजपत्र अपेक्षित खर्च एकूण 3,353 कोटी 66 लाख इतका आहे। सन 2026-27 चे रुपये 75 लक्ष शिल्लक अंदाजपत्र सादर केला आहे। सन 25-26 सुधारित अंदाजपत्र मान्यता देण्यात येत आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, इतर मागासवर्गीय मंत्री माननीय अतुलजी सावे व त्यांनी अतुलजी सावे यांनी परिश्रम घेऊन मुळे गेल्या 25 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांची जीवाचा असलेला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला। याकरिता राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी निधी दिली। माझ्या कार्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारताई
महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराडजी, माननीय अतुलजी, माननीय संजय सिरसाटजी, पालकमंत्री संजय केनेकर जी, प्रदीप जायसवाल जी, अनुराधाताई चव्हाण, नारायण पुचेजी, मोठा मला मार्गदर्शन वेळेवेळेत लाभ पाहिलं, याविषयी त्यांचे धन्यवाद. त्याच्यामध्ये काय काय विकास कामाचे म्हणजे काय काय कामासाठी प्रोजेक्टसाठी रस्ते, ड्रेनेज, शहर शोभीकरण, लाईट, लिफ्ट पार्किंग, ई टॉयलेट असे शहरातले पूर्ण कामं करणार आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांचं समाधान कसं केलं? सगळ्यांना 50 लाख रुपये दिले ना, 75 लाख रुपये दिले, 80 लाख रुपये, 50 लाख रुपये मी दिले, 25 लाख रुपये प्रशासनाने दिले आणि 5 लाख स्वच्छ निधी दिले. 80 लाख रुपये एक नगरसेवकाला एक प्रभागात 3 कोटी 20 लाख रुपये दिले.